शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा अतिशय चांगला राहील. ईबीटीचा स्ट्राईक रेट हा शेवटच्या नंबरचा असेल. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आता थोड्याच वेळात आपल्याला हाती लागेल आणि आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आहेत. सर, आता थोड्याच वेळात जो निकाल स्पष्ट होईल, निकाल येईल, काय नेमकं चित्र असेल राज्यात? जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ह्या ग्रामीण भागाच्या विकासाच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा अतिशय चांगला राहील. ईबीटीचा स्ट्राईक रेट हा शेवटच्या नंबरचा असेल आणि ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रचार केला आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी, त्याचा आउटपुट शिवसेनेला नक्की मिळेल. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. यावेळेचं कोकणातलं चित्र कसं असेल? कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे. कारण विधानसभेला आम्ही 3 जिल्ह्यामध्ये 15 जागा लढलो, 14 जिंकलो. नगरपालिका आम्ही 17 लढलो, जवळजवळ 15 जिंकलो. जिल्हा परिषदेला देखील रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, तिन्ही ठिकाणी महायुतीची सत्ता येणार. रत्नागिरीमध्ये काय अपेक्षित आहे? किती साधारण सीट लागतील? इथेच सांगितलं की महायुतीची 100% 2/3 मेजॉरिटीनं सत्ता रत्नागिरी जिल्हा परिषदेवर असणार आणि महायुतीचा भगवा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बसून आम्ही भडकवणार. राज्यामध्ये साधारण काय चित्र असेल? किती जिल्हा परिषद महायुतीकडे असेल? 12च्या 12.